जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका पराक्रमी योद्ध्याची अपरिचित माहिती जाणून घेण्यासाठी। एका वीर पराक्रमी योद्ध्याला छत्रपती शिवरायांच्या काळात ज्यांनी आपल्या रक्ताने या स्वराज्यासाठी इतिहास रचला, इतिहास लिहिला गेला, त्या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सहकारी कोयाजी बांदल यांच्या समाधी स्थळाकडे एस पॉइंट पासून काही अंतर चालल्यास समोर आपल्याला एक शंभू महादेवाचं मंदिर दिसतं। या मंदिरातील शिवलिंग आणि नंदी खूपच सुंदर आणि सुबक आहे। मंदिराच्या पाठीमागे एक नागमोडी छोटीशी पाऊलवाट जाते, ती थेट कोयाजी बांदल यांच्या समाधीस्थळाकडे। मंदिराच्या पाठीमागे 200 ते 250 मीटर चालल्यानंतर आपल्याला झाडाझुडपामध्ये एक दुरून समाधी बघायला भेटते। ती समाधी म्हणजेच कोयाजी बांदल यांची समाधी होय। कोयाजी बांदल यांच्या समाधी शेजारील परिसर पूर्णपणे झाडाझुडपांनी वेढलेला आहे। देव देश धर्मासाठी अखंड आयुष्य परिश्रम घेतल्यानंतर वीर कोयाजी बांदल याच ठिकाणी समाधीस्थ झालेले आहेत। तर मित्रांनो, झाडाझुडपांच्या मधोमध वाट काढत कसबस रस्ता शोधत आम्ही शेवटी या वीर योद्ध्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलो आहोत। आणि हेच ते पवित्र ठिकाण जे की कोयाजी बांदल यांचे समाधीस्थळ आहे। मित्रांनो, कोयाजी बांदल यांचा उल्लेख तसा फारसा येत नाही, पण त्यांचे काही त्यांनी पराक्रम गाजवलेल्या युद्धांमध्ये तो आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो। ज्यावेळेस महाराजांनी अफजल खानाचा वध केला महाराजांनी, त्या युद्धात सुद्धा रायाजी बांदल, कोयाजी बांदल, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि बांदल सेना छत्रपती शिवरायांसोबत होतीच। तर त्यावेळी कोयाजी बांदल यांच्यावर एक जबाबदारी होती, ती म्हणजे अफजल खानाचे जे सैन्य खाली गावामध्ये जे तळाला होते, तळ ठोकून होते, त्या तळावर हल्ला करण्याची जबाबदारी बांदलांची आणि जेधे यांची होती। तर त्यावेळेस बांदल सेना आणि जेधे सेना यांनी मिळून त्या सैन्यावर, अफजल खानाच्या सैनिकांवर हल्ला केला होता। त्यामध्ये कोयाजी बांदल यांनी देखील पराक्रम गाजवला होता। त्यानंतर महाराजांनी विशाळगडाच्या वेढ्यामध्ये महाराजांसोबत होते कोयाजी बांदल, त्यांच्या मदतीने महाराजांनी विशाळगडाचा जो सुरवेंचा आणि घोरपड्यांचा जो वेढा होता तो फोडून महाराज विशाळगडावर पोहोचले होते। त्यानंतर विशाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज राजगडाला गेले। राजगडावरून परत बांदलांच्या गावी सुद्धा आले होते, बाजीप्रभूंच्या शिंदे या गावी सुद्धा आले होते, त्यांचे सांत्वन केले होते। त्यानंतर महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला होता। तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये लाल महालात शाहिस्तेखान बसला होता, त्याच्यावर हल्ला केला, तर महाराजांनी जे शक्य नव्हतं ते अशक्य ते शक्य केलं। अशा महाराजांच्या प्रत्येक मोहिमा अशा बघितल्यास, अभ्यास जर केला तर असं वाटतं ते अशक्य गोष्टी, पण त्या महाराजांनी त्या आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि त्यांच्या वीर पराक्रमी मावल्यांच्या जोरावर त्यांनी त्या यशस्वी करून दाखवलेलेच आहे। तर 100 मावले लागभर सेनेमध्ये जेव्हा घुसतात लाल महालामध्ये, तेव्हा त्या 100 मध्ये कोयाजी बांदल हे देखील होते। छत्रपती शिवरायांच्या पाठीशी कायम, या हिंदवी स्वराज्याच्या पाठीशी आणि छत्रपती शिवरायांच्या पाठीशी कायम बांदलांची तलवार होती। जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवराय हे नाव कधी मिटणार नाही मित्रांनो। त्याचबरोबर जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे तोपर्यंत बांदलांचे सुद्धा नाव मिटणार नाही।
असे हे पराक्रमी बांधल होते. तर जेव्हा महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये कोयाजी बांधल हे जखमी झाले होते आणि त्याचा एक बखरीमध्ये उल्लेख आढळतो, ते तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो. ते समयी थोरले महाराज जातीनिसी रात्रीस धारकरी लोक पाय उतार होऊन रंगमहालात प्रवेश करून गर्दी केली. ते वेळेसी कोयाजी बांधल यांनी मोगलांवर वार केले. त्यासही 4 वार लागले. याकरिता महाराज कृपाळू होऊन मौजे आळंदेस कोयाजी यांना जमीन इनाम दिले. असा बखरीमध्ये कोयाजी बांधल यांच्याबद्दलचा एक उल्लेख आढळतो. आणि त्याचमुळे हे जे आळंदे गाव आहे, त्या आळंदे गावामध्येच ही समाधी आहे. हे पुढे महाराजांनी कोयाजी बांधलांचा पराक्रम बघून त्यांना हे गाव इनाम दिले होते आणि त्यांचे वंशसुद्धा काही कोयाजी बांधलांचे पुढे इथेच आळंदीस आपल्याला रूढ झाल्याचे दिसतात. तर मित्रांनो, अशा छत्रपती शिवरायांसोबत कायम एकनिष्ठ राहिलेल्या अशा वीर योद्ध्यास, या महापराक्रमी योद्ध्यास मानाचा मुजरा. असे वीर योद्धे या मातीत जन्माला आले म्हणून हे हिंदू धर्म आणि हे स्वराज्य, हा भारत आपला देश पुढे राहिला. तर मित्रांनो, इथं जवळ आहे नेकलेस पॉईंट. नेकलेस पॉईंट पाहायला खूप गर्दी असते मित्रांनो. पावसाळ्यामध्ये तर खूप पर्यटनाचं स्थळ येतं नेकलेस पॉईंट. तर त्या नेकलेस पॉईंटच्या अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेलं हे वीर कोयाजी बांधल यांचं समाधीस्थळ. ते समाधीस्थळ नक्की पाहायला या. या वीर योद्ध्याच्या चरणी नतमस्तक व्हायला नक्की एक वेळ या. धन्यवाद.